जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच डायना पुंडोले ही राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर ठरली आहे. त्यांनी नुकतंच इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणते राज्य हे युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारं आपलं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. मित्रांनो, ही जी युनिफाईड पेन्शन योजना आहे या योजनेला केंद्र सरकारने 24 ऑगस्ट रोजीच मंजुरी दिली आहे व त्यानंतर ही स्कीम लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. ही जी युनिफाईड पेन्शन योजना आहे ही 1 एप्रिल 2025 पासून लागू असणार आहे व ही योजना नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करून तयार करण्यात आली आहे. ही जी नवीन पेन्शन योजना आहे ही अटल बिहारी वाजपेयी सरकारने 2004 मध्ये लागू केली होती. मित्रांनो, या युनिफाईड पेन्शन योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य नोट करून घ्या. यात खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे व हे जे पेन्शन असेल हे 25 वर्ष नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यापूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांमध्ये मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% असेल. यासह 10 वर्षे सेवा बजावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 10,000 रुपये इतके निवृत्ती वेतन मिळणार आहे व निवृत्त व्यक्तीच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्याचे जवळचे कुटुंब त्याच्या शेवटच्या वेळी काढलेल्या पेन्शनच्या 60% रकमेसाठी पात्र असतील व निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी शिवाय व्यक्तींना एक रकमी पैसे देखील मिळणार आहेत. हे या यूपीएसचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत, नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 2 पहा. कोणत्या संस्थेने अमेझॉन जंगलाच्या पुनर्वसनासाठी जगातील पहिले कार्बन रिमूव्हल बॉन्ड जारी केले? तर आता जगातील पहिले कार्बन रिमूव्हल बॉन्ड हे जागतिक बँकेने जारी केले आहेत. मित्रांनो, या बॉन्डची किंमत ही $225 दशलक्ष इतकी असणार असून हे बॉन्ड पुढील 9 वर्षासाठी कार्यरत असतील. बरं, या बॉन्डचा उद्देश काय आहे? तर पुनर्नवीकरणाच्या प्रयत्नांना आर्थिक प्रोत्साहन देऊन अमेझॉनचे संरक्षण करणे हा या बॉन्डचा उद्देश आहे. मित्रांनो, अमेझॉनचं जंगल हे पृथ्वीवरील 50% वर्षावनाचं प्रतिनिधित्व करतं व हे जे जंगल आहे हे ब्राझील, पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, गयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गयाना या देशात पसरलेला आहे. या जंगलाचा सर्वाधिक हिस्सा हा ब्राझील या देशामध्ये येतो व हे जे जंगल आहे याला पृथ्वीचं फुफ्फुस देखील म्हटलं जातं. जागतिक बँकेविषयी नोट करून घ्या. जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे असून सध्या अजय बंगा हे याचे अध्यक्ष आहेत. बरं, जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष काय आहे? तर 1 जुलै ते 30 जून हे जागतिक बँकेचं वित्तीय वर्ष आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशात किती जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली? तर आता अमित शहा यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशात एकूण 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. त्या 5 जिल्ह्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये झंस्कार, द्रास, श्याम, नुब्रा आणि चांगथांग हे 5 नवीन जिल्हे निर्माण करण्यात येणार आहेत. मित्रांनो, लडाखमध्ये याआधी फक्त लेह आणि कारगिल हे 2च जिल्हे होते व या 5 जिल्ह्यानंतर लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या ही 7 इतकी होईल. हे जे झंस्कार आणि द्रास जिल्हे आहेत हे कारगिल विभागात येतील तर श्याम, नुब्रा आणि चांगथांग हे जिल्हे लेह विभागात असतील. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% आपल्याला यावर प्रश्न पाहण्यास मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला 4 भीष्म क्यूब भेट म्हणून दिले आहेत? तर आता हे जे 4 भीष्म क्यूब आहेत हे भारताने युक्रेन या देशाला भेट म्हणून दिले आहेत. नुकतेच आपले भारताचे पंतप्रधान युक्रेन दौऱ्यावर गेले होते. त्या दरम्यान भारताने युक्रेनला हे 4 भीष्म क्यूब भेट म्हणून दिले आहेत. हे भीष्म क्यूब काय आहेत? तर भीष्म क्यूब हे आरोग्य मैत्री प्रकल्पाअंतर्गत विकसित केलेले फिरते रुग्णालय आहे. हे क्यूब एकूण 36 बॉक्समध्ये विभागलेलं आहे व याचं वजन 720 किलो इतकं आहे. त्यामुळे हे क्यूब ड्रोन, पॅराशूट किंवा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने कोणत्याही आपत्ती किंवा युद्ध क्षेत्रात सहज पोहोचवले जाऊ शकतात व त्यातून अवघ्या 12 मिनिटात हॉस्पिटल देखील तयार केलं जाऊ शकतं व या क्यूबद्वारे निर्मित हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी 200 जणांवर उपचार देखील केले जाऊ शकतात. मित्रांनो, हे जे क्यूब आहे हे जानेवारी 2023 साली ग्लोबल साऊथ समिटमध्ये आरोग्य मैत्री उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलं होतं. यासच इतर काही महत्त्वाचे पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. मित्रांनो, 1992 मध्ये भारताने युक्रेन
या देशाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते व तेव्हापासून या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. मोदी हे युक्रेनला ज्या ट्रेनद्वारे पोहोचले होते त्या ट्रेनचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. या ट्रेनला रेल फोर्स 1 या नावानं ओळखलं जातं. 2023 मध्ये जो बायडन यांच्या भेटीनंतर या ट्रेनला हे नाव देण्यात आलं आहे. त्यासाठी आपल्याला या ट्रेनचं नाव लक्षात ठेवायचं आहे. रेल फोर्स 1 असे या ट्रेनचं नाव असून ही ट्रेन पोलंडमधील प्रेझिमिस्ल ग्लोव्हनी स्टेशन पासून सुरू होते व युक्रेनची राजधानी कीव हे या रेल्वेचं शेवटचं स्टेशन आहे. बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन भेटीदरम्यान भारत युक्रेन यांच्यात एकूण किती करार करण्यात आले? तर भारत व युक्रेन यांच्यात एकूण 4 सामंजस्य करार करण्यात आलेत. ते करार कोणकोणते? तर कृषी आणि अन्न उद्योगात सहकार्य, वैद्यकीय उत्पादनांच्या नियमात सहकार्य, उच्च प्रभावी समुदाय विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय मानवतावादी अनुदाय सहाय्य, तर 2024 ते 28 या कालावधीसाठी सांस्कृतिक सहकार्यासाठी कार्यक्रम हे 4 सामंजस्य करार या दोन्ही देशांनी केले आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे? तर आशियाई महिला अंडर 15 बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच तन्वी पत्री यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. तन्वी पत्री या ओडिशा राज्याच्या बॅडमिंटन खेळाडू असून चीनमधील चेंगडू येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी व्हिएतनामच्या थितू हिएन गुएन यांना पराभूत करून ही स्पर्धा जिंकली आहे. आणि आता तन्वी पत्री या स्पर्धेचं विजेतेपद जिंकणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला ठरल्या आहेत. याआधी 2017 मध्ये सामिया इमाद फारुकी तर 2019 मध्ये तस्नीम मीर यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व त्यानंतर ही स्पर्धा जिंकणाऱ्या तन्वी पत्री या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6 कोणत्या राज्याने सुभद्रा ही योजना लॉन्च केली? काय नाव आहे या योजनेचं? तर सुभद्रा असे या योजनेचं नाव असून ओडिशा या राज्याने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील 1 कोटी महिलांना पुढील 5 वर्षात 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. ही जी रक्कम आहे ही 10,000 रुपयांच्या वार्षिक हप्त्यामध्ये वितरित केली जाणार आहे व हे जे 10,000 रुपयांचं वितरण आहे यापैकी 5,000 रुपये हे राखी पौर्णिमेला तर 5,000 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनी देण्यात येणार आहेत. बरं, आता कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? ओडिशा या राज्याविषयी माहिती पाहिजे झाली तर ओडिशा या राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे. सध्या रघुबर दास हे ओडिशाचे राज्यपाल असून मोहन चरण मांझी हे ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. बरं, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणतं आहे? तर चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर असून ते ओडिशा या राज्यात स्थित आहे. याबरोबरच ओडिशामध्ये सिमलीपाल नॅशनल पार्क आणि भितरकनिका नॅशनल पार्क हे 2 नॅशनल पार्क सुद्धा आहेत. प्रश्न क्रमांक 7 ब्रँड फायनान्स फूड अँड ड्रिंक 2024च्या अहवालानुसार कोणती कंपनी ही जगातील सर्वात मौल्यवान खाद्य ब्रँड ठरली आहे? तर ब्रँड फायनान्स फूड अँड ड्रिंक 2024च्या अहवालानुसार नेस्ले ही कंपनी जगातील सर्वात मौल्यवान खाद्य ब्रँड ठरली आहे. नेस्लेची व्हॅल्यू ही $20.8 बिलियन इतकी आहे व ती आता जगातील सर्वात मौल्यवान खाद्य ब्रँड आहे. नेस्ले नंतर दुसऱ्या क्रमांकावर लेज आहे, तिसऱ्यावर इली, चौथ्यावर टायसन तर 5व्या क्रमांकावर डेनो ही कंपनी आहे. आपली भारताची अमूल कंपनी या $3.3 बिलियन सह 25व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, या अहवालामध्ये अमूलला AAA+ अशी रेटिंग देण्यात आली आहे व अमूल कंपनीने सलग 4थ्या वर्षी या AAA+ रेटिंग मिळवली आहे. आता हा प्रश्न पहा, टेक्सास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या टेक्सास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी अरुण अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, हे जे अरुण अग्रवाल आहेत हे भारतीय वंशाचे अमेरिकन बिझनेसमॅन असून ते आता टेक्सास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अंतरिम अध्यक्ष हे एम सुरेश बनले आहेत. भारताचे नवे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा, ओडिशा राज्याचे मुख्य सचिव मनोज आहूजा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक, भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू सायमन मॅक तर भारतीय कृषी संशोधन संस्थेचे नवीन संचालक हे TR शर्मा बनले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, अलीकडेच शास्त्रज्ञांनी कोणत्या ग्रहावर द्रव पाण्याचा साठा शोधला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे शास्त्रज्ञांनी मंगळ या ग्रहावर द्रव पाण्याचा साठा शोधला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या देशाने जगातील पहिले पुन्हा वापरण्यायोग्य हायब्रिड रॉकेट लॉन्च केले?
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.